बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. हातकणंगले तालुक्यातील एका घटस्फोटित महिलेची संकेतस्थळावर ओळख करून आपल्याबरोबर लग्न करण्याची पसंती दर्शवून तिच्याकडून 1,69,000 रुपयांची रोकड आणि 8,25,000 रुपये किमतीचे दागिने घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी पीडित घटस्फोटित महिलेने जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित आरोपीचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके नेमून तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान हातकणंगले तालुक्यातील घटस्फोटित महिलेची फसवणूक करणाऱ्या फिरोज शेख याला पुणे येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार विलास किरोळकर, सचिन पाटील, अमित सरजे, सोमराज पाटील, योगेश गोसावी, राजेंद्र वरंडेकर, सुरेश पाटील, शिवानंद मठपती, सायबर शाखेचे अतिश मेत्रे, सचिन बेंडखेळे यांनी केली. स्थानिक गुन्हे शाखेने शेख याला पुढील तपासासाठी जुना राजवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. न्यूज मराठी 24 साठी पांडुरंग फिरंगे, कोल्हापूर.